नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. राज्यातील ऊस गळीत हंगाम सध्या सुरू झाला आहे, मात्र कारखान्यांनी दर जाहीर केला नाही. यामुळे फलटण तालुक्यातील शेतकरी आक्रमक बनले आहेत. फलटण पूर्व भागातील गोखळीपाटी या ठिकाणी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची बैठक झाली आणि यानंतर शेतकऱ्यांनी या बैठकीमध्ये निर्णय घेतला. प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन जोपर्यंत कारखाने दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत ऊस हंगाम चालू करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिली आहे. त्याचबरोबर कर्जमाफी करताना ऊस गळीत हंगाम केल्यानंतर तो पैसा शेतकऱ्यांच्या सोसायट्यांमध्ये जमा न करता कर्जमाफी मिळावी अशी ही मागणी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिली आहे. या ठिकाणी तरुण आणि युवा शेतकरी एकवटलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे माजी फलटण तालुका अध्यक्ष पैलवान बजरंग गावडे आहेत. काय मागण्या आहेत तुमच्या नेमक्या? आमच्या प्रथमतः अगोदर सर्वांना एक सांगतो की आमची फलटण पूर्व भागामध्ये ऊस कृती समिती पक्षविरहित आहे. या ठिकाणी सर्व शेतकरी एका ठिकाणी येऊन आम्ही पहिली मागणी आम्ही केली, ऊसाला पहिला हप्ता जाहीर करावा. कोल्हापूर भागामध्ये 3700 झालाय, बाहेरच्या राज्यामध्ये 4000 हप्ता आहे. आज आम्हाला कोल्हापूर धर्तीप्रमाणे 3701 रुपये हप्ता पहिला जाहीर करावा अशी मागणी करतोय. दुसरी, आम्हाला कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी. तिसरी, आम्हाला यावेळच्या सोसायटीत जाणारे ऊसाचे पैसे बँकेला आम्ही 1 रुपया देणार नाही. ह्यासाठी हे निवेदन घेऊन आम्ही मोटरसायकलच्या रेल्वेने आम्ही सर्व शेतकरी बांधव शासन दरबारी या ठिकाणी असणारे प्रांत साहेब, या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना हे आमच्या मागण्या निवेदन देतोय. आम्हाला 10 तारखेपर्यंत जर अल्टिमेट नाही मिळाला तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी स्वरूप धारण करू आणि आम्ही शासनाला कळवण्यात येतोय की याची जबाबदारी शासनावर प्रत्यक्ष राहील, कारण याची नोंद शासनाने घेतली पाहिजे आणि आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे एवढीच विनंती करतो. या ठिकाणी दुसरे युवा शेतकरी रजनीकांत खटके आहेत. काय मागण्या आहेत नेमक्या तुमच्या? नमस्कार. शेती करत असताना मी बघितलं की शेतीदाराचं उत्पन्न आणि दर ह्याचा जर ताळमेळ काढायचा म्हटलं तर भरपूर तफावत आहे. आज आता युवा शेतकरी बराचसा शेती मार्गावरती आलेला आहे, तर त्यांना शेती करत असताना बऱ्याचशा समस्यांना सामोरे जावं लागतं आणि खास करून आर्थिक. आणि जसं जसं युवा पिढी या शेती ह्याच्यात येत आहे तर संकट वाढत चाललेले आहेत. ह्यासाठीच एक सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन, सर्व तालुक्यातील युवक एकत्र येऊन आम्ही एक निर्धार घेतला की आपल्या मालाला जोपर्यंत भाव मिळणार नाही तोपर्यंत शेती टिकू शकणार नाही. ह्या एकच मुद्द्यावरती मी सगळ्या तालुक्यातल्या लोकांशी संपर्क करतो आहे. सगळ्यांना एकत्र आणून शेतीला पूरक व्यवसाय आणि शेतीचा मालाला दर कसा मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आणि तो दर आम्हाला ह्या प्रांत साहेबांच्या ह्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून कारखानदारांनी त्यांच्याशी मध्यस्थी साधून आम्हाला तो दर मिळवून द्यावा, नाहीतर ह्याचं आंदोलन अजून तीव्र होईल. एवढं आम्ही कारखाने बंद पाडू, ऊस कारखान्याला जाऊन देणार नाही, एवढं आम्ही तीव्र आंदोलन करू शकतो. शिवराज भगत आहेत, युवा शेतकरी आहेत. काय सांगाल या ठिकाणी काय मागण्या आहेत? नमस्कार. आमची 4 तारखेला बैठक झाली होती. त्यामध्ये आमचं असं ठरलं होतं की बाबा 2 दिवसांनी येऊन आम्ही इथं निवेदन देणार होतो. त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने आमच्या अशा आज मागण्या आहेत की आम्हाला कोल्हापूर सारखा भाव इथं 3700 रुपये मिळाला पाहिजे. त्याचे कारण असे आहेत, कारण की गेले आपण साखरेचे भाव जर बघितले वर्षभर ते 3700 ते 3800 रुपयाच्या आसपास राहिलेले आहेत आणि मागच्या वर्षी जो भाव जो मिळाला तो 3100 रुपयाच्या आसपास आम्हाला मिळाला. आम्ही त्याचा फरक मागितलाही नाही, परंतु आम्हाला या वर्षी 3701 रुपया हा हप्ता आम्हाला पाहिजेच आहे. जर का कारखान्यांनी दिला नाही तर आम्ही आंदोलन आमचं तीव्र करणार आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नेते तानाजीराव गावडे आहेत. आज या ठिकाणी आमच्या पूर्व भागातील तरुण शेतकरी एकवटल्यामुळं खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्या लढ्यासाठी सर्व तरुण मुलं एकत्र येऊन पक्षविरहित अशा प्रकारची आपल्या आर्थिक उन्नतीसाठी ते प्रयत्न करत आहेत. आता ऊसाच्या संदर्भातले त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत, मात्र कापसाचा जो विषय आहे त्या कापसाचा विषय आमच्या तालुक्यात आणि शेजारी लगत बारामती तालुक्यात 20 ते 25 हजार क्विंटल कापूस उत्पादित झालेला आहे, होत आहे. मात्र त्या ठिकाणी खरेदी करण्याची कुठलीही योजना या ठिकाणी नाही आणि आम्हाला आपल्या तालुक्यातून नगर जिल्ह्यात मिरजगावला कापूस वाहतूक करून त्या ठिकाणी भुर्दंड पडतो, तो होऊ नये, नाहक खर्च होऊ नये. त्या ठिकाणी CCIचं तुमची मागणी नेमकी काय? शासकीय खरेदी केंद्र फलटणला चालू व्हावं अशा प्रकारची आमची मागणी आहे. संतोष खटके आहेत. काय सांगाल या ठिकाणी काय मागण्या आहेत? आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होतोय की आमच्यात जी तरुण जी शेती प्रत्यक्षात शेती करतायत, थोडक्यात काय मागण्या आहेत आणि त्यांनी हा आंदोलन उभं करायचा प्रयत्न केला आणि सर्व राजकारण विरहित
प्रामुख्याने आमची एकरकमी मागणी आणि जी 3700 रुपये आमची एकरकमी मागणी आहे ती मागणी सुद्धा आम्हाला शेतकऱ्याला परवडत नाही. कारण जो खर्चाचा जो बघितला शेतीवरती असणारा मजुरी प्रश्न असेल किंवा तुमचं खताचा असेल, ह्या सगळ्याच्या जे किमती वाढल्या त्याच्या पोटी जर बघितलं तर 3500-3700 हा कुठल्याच गणितात बसत नाही आणि त्याच्यामुळे शेती करणं अवघड झालेलं आहे. तर आमची एकच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण 40 रुपये SNP ज्या FRP 2 वर्षे वाढवल्या, 150 रुपये 3 वर्षात FRP दोनदा वाढवली, पण SNPची किंमत साखरेची 40 रुपयाच्या पुढे शिफारस महाराष्ट्र सरकारने करावी आणि ती केंद्र सरकारकडून 40 रुपये करून आणावी. म्हणजे शेतकऱ्याला 4000च्या पुढे निश्चित दर बसेल आणि त्या ठिकाणी शेतकरी कुठेतरी समाधानी होईल. या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी नायब तहसीलदार तुषार देशमुख साहेब आहेत. या ठिकाणी तुमच्याकडे मागण्याचं निवेदन दिलं आहे. हो, मला आत्ताच ही 3 निवेदनं मिळालेली आहेत. या संदर्भात सर्व निवेदने मी माननीय शासनाकडे, आदरणीय शेतकऱ्यांची सर्व निवेदने माननीय शासनाकडे पाठवत आहे आणि जर वाटलंच तर आदरणीय प्रांत मॅडम सोबत उद्या चर्चा करून या संदर्भात कळवतो शेतकरी. नक्कीच फलटण पूर्व भागातील गोखळीपाटी येथून आज दुचाकी तसेच चारचाकीच्या रॅलीने हे सर्व शेतकरी प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी धडकले आहेत. जोपर्यंत 3701 रुपयाचा जो कोल्हापूर या ठिकाणी दर जाहीर केला आहे तो मिळत नाही तोपर्यंत कारखाने चालू देणार नाही असा इशारा या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे. विशेषतः सर्व पक्षीय शेतकरी या ठिकाणी आपल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र आलेले आहेत आणि कारखान्यांना इशारा दिला आहे. त्याचबरोबर कापूस खरेदी केंद्र सुरू करून कापसालाही चांगला भाव मिळावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कारखान्यांनी या ठिकाणी गाळप केल्यानंतर त्याचे पैसे सोसायटीच्या खात्यामध्ये वर्ग न करता कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात द्यावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. त्यामुळे आता फलटण तालुक्यातील जे काही कारखाने आहेत त्याचबरोबर फलटण तालुक्याच्या आजूबाजूच्या तालुक्यातील कारखाने काय भूमिका घेतात हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गाडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण YouTube चॅनलसाठी प्रांताधिकारी कार्यालय फलटण.